मी मध्ये थांबवतो तुम्हाला. एकंदरीत तुम्ही जे पवतं गाणं जे आता तुमचं व्हायरल होत आहे, त्या पवतं गाण्यामुळे काय झालंय, जी कोकणातून मायग्रेट झालेली जी युवा पिढी आहे किंवा त्यांची जी जन्माला येणारी नवीन पिढी कॉन्व्हेंटमध्ये वगैरे शिकते, त्याला खरं तर पवतं हा कॉन्सेप्टच माहीत नव्हता. या तुमच्या गाण्यामुळे ते गाणं खूप लोकप्रिय झालंय, ही कॉन्सेप्ट पण पुन्हा हायलाईट झाली आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या गाण्यामुळे ती हायलाईट नाही झाली. हायलाईट म्हणण्यापेक्षा ती परंपरा कंटिन्युअसली आहे. हो, कंटिन्यू आहे. पण अनेक कमेंट आहेत, पवतं म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागातील लोक नाही, कोकणातल्या लोकांनी विचारलं. कोकणातल्या लोकांनी विचारले पवतं म्हणजे काय, जे आता मुंबईतली आता एक 17-18 वर्षाची जी इकडेच जन्माला आली, इकडेच वाढली. तर मग म्हणून तो मुद्दाम आम्ही व्हिडिओ केला होता, त्याचं शूट केलं होतं. म्हणजे सचिन काळे सर जे आता सुनील बेंडकळे सर, त्यांनी दोघांनी लीड केले आणि आम्ही ते मग मंदिरात जाऊन ते सगळं आम्ही प्रोसेस करून दाखवलं, म्हणजे सरतेशेवटी त्यांना कळावं. आणि आनंदाची गोष्ट, त्या ग्रामदेवतांची सगळ्यांची कृपा असावी. त्यांच्यामुळे काय झालं की आता हा जागराला पवतं बांधतात आणि त्या दिवसावरती गाणंच नव्हतं अजूनपर्यंत. म्हणजे शिमग्यावरती गाणी आहेत, तुमचे दिवाळी दसऱ्यावरती आहेत, नवरात्रीवरती आहेत, गणपतीवरती आहेत, नागराजेवरती आहेत, नागपंचमीला पवत्यावर गाणंच नव्हतं. आणि ते परमेश्वर कृपेने ते माझ्या नशिबात मिळाले. आणि मग मला ते भारी वाटली, कन्सेप्ट भारी काय वाटली की पवतं म्हणजे एक धागा आहे छोटासा. गावाचा देव म्हणजे फक्त गाव सीमेपुरता देव आहे. आता माझी नावलाई आहे, माझी विठलाई आहे, ती तुमचीच ग्रामदेवता असेल याचा प्रकार नाही ना. तुमची देवता वेगळी असेल ग्रामदेवता. पण माझ्या गावाची मालकीण जी आमची गाव पांढर आहे, तर ती पवतं मग मला असं दिसलं की आमचं छोटंसं एक गाव आहे, त्या गावाची सीमा आहे, त्या सीमेच्या भोवती एक प्रकारे ती पवतं रूपी एक कुंपण घालते की ह्याच्या आतमध्ये माझ्या पोराटोरांना कोणाची बाहेरची नजर नको, रोगराई नको, कुठलं वितुष्ट नको. आणि ही गावाची मालकीण आहे आणि ती राखी पाठवते, किंवा तो पवतं म्हणजे राखीच म्हणतो ना, पवतं पौर्णिमा म्हणतो की राखी पौर्णिमा म्हणतो, ते पवतं ह्या विश्वाच्या दैवताला पाठवते. आता तुझ्या रूपानं माझ्या गावाला अजून बळकटीत दे. तू ज्याच्या घरात बसशील, माझ्या लेकाच्या घरात बसशील, माझ्या लेकराच्या घरात बसशील, त्याला अजून तू बरकत दे. ही मला कन्सेप्ट भावली. मग हा जो गण आहे, हा ग्रामदैवत आणि गणपती बाप्पा यांचं संमिश्रण आहे. म्हणून ते शेवटला एक वाक्य माझं, की दोघं तीच, एक माझा गावदेव आणि माझा गणपती बाप्पा.